तर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रसिद्ध यूट्यूबरला अटक करण्यात आली। चर्चित ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली। ज्योतीसह 6 जणांना अटक केल्याची माहिती आहे। तर देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला। पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागातून एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी दानिश नावाचा पाकिस्तानी तिला मदत करत असल्याचं समोर आलं। सुपर चाचा जो दानिश नावाचा पाकिस्तानी तिला मदत करत पेट्रोटिज्म और यूनिटी का काफी अच्छा सिंबल है। कितना सुंदर लग रहा है। चर्चित ट्रॅव्हल ब्लॉगर असलेली ज्योती मल्होत्रा तिला आता तिच्यावर कारवाई करण्यात दानिश जी हमारा एक स्पेशल इनविटेशन है एम्बेसी में। पेट्रोटिज्म और यूनिटी का काफी अच्छा सिंबल है। कितना सुंदर लग रहा है। वो ग्रेट ठीक ठाक हो की हाल है ਤੁਹਾਡੇ ਜੀ दानिश जी एक ही हो रही है नॉर्मल वीडियो बन रही है। दानिश जी ਤੁਹਾਨੂੰ जी बस मैं इतना खुश होगी देख के। इतना क्या अरेंजमेंट है। सुपर चाचा भाई साहब मैं तो हिल गई। दानिश जी की बेगम वाइफ अस्सलाम वालेकुम कैसे हो आप सब अच्छे से हैं। हमारा यौम पाकिस्तान जैसे आपका 26 जनवरी। तर ज्योती मल्होत्रानं नेमकी कशा प्रकारे हेरगिरी केली। 2023 मध्ये पाकिस्तानचा व्हिसा, पाक हाय कमिशन कर्मचारी दानिश सोबत तिने मैत्री केली। दानिशच्या माध्यमातून ISIच्या संपर्कामध्ये ही ज्योती मल्होत्रा नावाची ब्लॉगर आली। ज्योती मोबाईलवरून दानिशच्या संपर्कात होती। ज्योतीचा 2 वेळा पाकिस्तान दौरा सुद्धा झाला। पाक भेटीवेळी अलीशी ओळख झाल्याची माहिती। अलीकडून ज्योतीची पाकमध्ये फिरण्याची व्यवस्था करण्यात आली। अलीने पाक गुप्तचर अधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली। शाकिर आणि राणा शहाबाद सोबत ज्योतीची भेट झाली। भारतात परतल्यावर पाक अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये ज्योती मल्होत्रा